सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमध्ये आज नगर परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडताना आपण पाहतो या ठिकाणी मोहोळच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शीतल क्षीरसागर ज्या भाजपच्या उमेदवार त्या या ठिकाणी मतदान केंद्राचं पूजन जे आहे ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर आज सोलापूर जिल्ह्यामध्ये 12 पैकी 10 नगरपंचायती तसेच नगर परिषदेचं मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे आणि या मतदानाला जे आहे ते आता काही क्षणातच सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि आपण पाहतोय या ठिकाणी मोहोळमधील एका मतदान केंद्रावरती भाजपचे ज्या उमेदवार आहेत शीतल क्षीरसागर या ठिकाणी या मतदान केंद्राचं पूजन या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतं आहेत। खरं तर पारंपरिक पद्धतीने आरती ओवाळत या ठिकाणी या मतदान केंद्राची पूजा जी आहे ती उमेदवारांकडून पार पडताना आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहिलं की खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुरस जी आहे ती या नगर परिषद तसेच नगरपंचायतीच्या मतदानाला पाहायला मिळाली होती। अनेक आरोप प्रत्यारोप जे आहेत त्या ठिकाणी करण्यात आले होते आणि नारळ वाढवून या ठिकाणी या मतदान केंद्राची पूजा जी आहे ती भाजप उमेदवाराकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सोलापूरमध्ये 12 पैकी 7 जागा ज्या आहेत नगराध्यक्षपदाच्या त्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये मोहोळची जागा देखील महिलांसाठी राखीव आहे आणि त्यासाठीच मोठी चुरस जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। जवळपास 5 उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी या संपूर्ण मतदान प्रक्रियेच्या रिंगणामध्ये आहेत आणि 5 पंचरंगी निवडणूक किंवा पंचरंगी लढत जी आहे ती मोहोळ नगर परिषदेसाठी या ठिकाणी पार पडते आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास 12 पैकी 10 नगर परिषद ज्या आहेत त्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। मतदान केंद्रांवरती संपूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण तयारी जी आहे ती प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे आणि जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये 451 मतदान केंद्र जे आहेत या 451 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडते आणि त्यामध्ये 10 नगराध्यक्ष पदासाठी आज मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। खरं तर अनगर जे आहे ती बिनविरोध झालेली आहे, मात्र त्या ठिकाणी स्थगिती जी आहे ती या नगर परिषदेला देण्यात आली। त्याचबरोबर मंगळवेढ्यामध्ये देखील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी स्थगिती देण्यात आली। त्यामुळे 12 पैकी 10 नगर परिषदेच्या जागी ज्या आहे ते मतदान प्रक्रिया आज पार पडणार आहे। आपण जर पाहिलं की खरं तर अकलूज असेल, सोलापूरमधले मोहोळ असेल, बार्शी, अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी त्याचबरोबरीनं सांगोला ह्या ज्या काही नगर परिषदांचा प्रचार होता तो अतिशय वादळी झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यामुळे एकंदरीतच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चुरस जी आहे ती पाहायला मिळाली होती। आरोप प्रत्यारोप जे आहेत ते देखील झालेले आपल्याला पाहतो। त्या पार्श्वभूमीवरती आज या ठिकाणी ही मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडते आणि नक्की जनता कोणाच्या पारड्यात मत देते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।